सदर बाजार मध्ये आल्यावर माझ्या घरी आल्यासारखं वाटतं. तुमचं सर्वांचं प्रेम मला मिळतं. हे प्रेम मला कुठे जगात कुठंच मिळतं लक्षात. पैसा जगात सगळीकडे मिळतो पण प्रेम आपल्या घरी मिळतं. सदर बाजार माझं घर आहे. मी तुम्हाला एक वचन दिलेलं की सुजित जाधव यांच्या मातोश्री आणि गुरुदेव कांबळे यांना तुम्ही निवडून द्या. मी सदर बाजाराचं सोनं करेन. मी तोच तुम्हाला पुन्हा वचन देतो. मी माझ्या सदर बाजाराचं सोनं करणार आहे. हा शब्द आहे माझा, वचन आहे माझं. कारण मी राजकारणी नाहीये. मी राजकारण करत नाही. मी समाजकार्य करणारा माणूस आहे. मी इथे समाजकार्य करतो, सांगलीमध्ये समाजकार्य करतो, पुण्यामध्ये पण समाजकार्य करतो. मी देशाच्या पलीकडे दुबईमध्ये पण समाजकार्य करणारा माणूस. येत्या 14 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती दुबईमध्ये घेणारा माणूस आहे. आता आहे बघा 14 फेब्रुवारीला. त्यामुळे इलेक्शन आल्यावर मी फक्त घोषणा देत नाही किंवा इलेक्शन आल्यावर फक्त मी वचन देत नाही. मी जो वचननामा काढलाय त्याच्या ते तर सगळ्या पूर्ण करणारच आहे. पण त्याच्या पलीकडे अजूनही काय गोष्टी मला करायच्या आहेत. पैसे माझ्या कुटुंबासाठी मी भरपूर कमवतो. पण माझे देवा श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांनी सांगितलंय की पैसे कमवण्याबरोबर माझ्या सदर बाजारची, माझ्या सातारा शहराची, माझ्या जिल्ह्यातील लोकांना देशाबरोबर पुण्या मुंबईमध्ये आणि परदेशात नोकरीचा संधी उपलब्ध करून द्या म्हणून. त्याप्रमाणे मी अनेक संधी उपलब्ध करून देणार येणाऱ्या काळात. प्रतिष्ठाच्या माध्यमातून मी एक शाखा उघडण्यात आज हे एक निमित्त झालं. हे गावचीच झालं शाखेचं. पण समाजकार्य माझ्या आई वडिलांपासून मी करत आलेलो आहे. मी समाजकार्य मरेपर्यंत समाजकार्यच करणार आहे. लक्षात ठेवा, यासाठी कोणालाही आम्ही त्रास देणार नाही. आता काही लोक बोलतात रक्षक प्रश्नाची स्थापना केली, त्याचं अकाउंट असं बाहेरून फंडिंग घेत असाल. मित्रांनो, माझ्या सदर बाजाराच्या लोकांची, तुमच्या, माझ्या मातोश्रीची, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, सदर अजून मी 1 रुपया कोणाचाही फंड घेतला नाही आणि मला फंड घ्यायची गरज नाही. माझ्यात तेवढी हिंमत आहे. आणि व्हाईट कॉलर म्हणजे व्हाईट 1 नंबरच्या व्यवसायाने अनेक लाखो रुपये कमवतो आणि समाज कार्यासाठी मी ते वापरतो. लक्षात. त्यामुळे काही गोष्टी करतोय आपण काय. त्यामुळे अनेक लोकांच्यासाठी समाज कार्य भरपूर आपण करणार आहे. तुम्ही मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात. लक्षात ठेवा, मी तुम्हाला वचन दिले, अजूनही पुन्हा वचन देतो की माझ्या सदर बाजाराचं मला सोनं करायचंय. माझा एकही तरुण मुलगा, एकही तरुण मुलगी मला बेरोजगार ठेवायचं नाहीये. जेवढं होईल तेवढं माझ्याकडून प्रत्येकाला रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आलेला आहे. तो प्रत्येक म्हणजे नोकरीचा व्यवसाय आहे. नोकरीसाठी, व्यवसायासाठी सगळ्या बाजूने मी मदत करणार आहे.